हे मागच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांनी समजूनच घेतलं नाही. तर आम्ही तो बरोबर होतो, तर दोन्ही लोकांना विचारायला पाहिजे होतं किंवा तुम्ही काय नेमके इथं चाललंय, एकदा बसून प्रश्न सोडवायला पाहिजे होता. राजकारणातला अनुभव नसणारा माणूस राज्याचा प्रमुख झाला की काय अडचण येते हे मी या ठिकाणी खिडकाने अनुभवलेलं आहे. काहीच राजकारणातलं अबगड माहीत नसणारा माणूस त्या निघंटांनी सांगितलं काय नाही, लगेच सुरू. संजय राऊतांना पाठवलं, संजय राऊतांनी इथं तोंड सुख घेतलं, पुढचा आमदार इथं शिवसेनेचं असेल, आता होईल. तुम्ही इथे येऊन जे उद्योग केलात, चांगल्या कामाला खेळ घालण्याचं काम केलं, त्याचं प्रायश्चित्त आता त्यांना भोगावं लागलं. दुर्दैवानं सगळ्या पळाउडी आल्या, नवीन मुख्यमंत्री आले. आमची अपेक्षा होती की या तरी मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं, राजगुरुनगरच्या हिताचा काय विषय त्याच्या संदर्भात मिटिंग लावावी, काय केल्याने हा प्रश्न सुटेल. मुख्यमंत्र्यांनी अजून त्या सेवेवर फाईल करण्याचं टाळलेलं आहे. मला एक कळत नाही की त्या ठिकाणी माझं कार्यालय होणार नाही, प्रशासकीय कार्यालय होणार आहे, तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने हिताचं कार्यालय आहे. आता ते सांगता इथं पार्किंगचा प्रश्न आमका आहे, पुढं पार्किंगचा प्रश्न आहे, मुंबईत नाही, पुण्यात नाही, सगळ्या ठिकाणी. पण तो प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला मार्ग काढता येतात. शहरात येणारी वाहतूक बाहेरच्या बाजूने काढली, रिंग रोड काढला, प्रश्न मिटणार नाही. बारामतीला तुम्ही रिंग रोड काढला, पुणे शहराकरता रिंग रोड तुम्ही काढताय, राजगुरू शहराकरता अशा प्रकारचा निर्णय घेतला तर काय बिघडणार आहे. ही सगळी प्रशासकीय कार्यालय हाकेच्या अंतरावर असतील, लोकांची अडचणी संपणार. आज आपल्याला माहिती आहे की तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये जे स्ट्रक्चर ऑडिट झालं, त्या ऑडिटने सांगितलं की इमारत वापरण्यायोग्य नाही. आतमध्ये एवढ्या घुशीन एवढी उंदर झाली की चांगली कागदपत्र त्या ठिकाणी, तिथं कर्मचारी नीट बसू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. कारण ब्रिटिश काळामध्ये झालेली तहसील कार्यालय इमारत आहे, ती चांगल्या ठिकाणी गेली तर का नको आहे. आणि आज कोर्टाचं आपण पाहिलं असेल तर जागाच नाही, कुठं लावायचं, सगळ्या वकिलांकडे गाड्या आहेत, येणाऱ्या पक्षकाराकडे आहे. आम्ही ठिकाणी सांगितलं की ती तहसील कार्यालयाची जागा पाडून बहुमजली पार्किंग करा, 200-300 गाड्या एका ठिकाणी बसतील, काय अडचण आहे. परंतु काही माणसाला कामामध्ये खूप अडचण निर्माण करायची, स्वतः दाखवायचे मी पहार कर्तृत्वाने, आणि चांगली कामं हाणून पाडायची, एवढे काम जर काही मंडळी करत असतील. आणि आज मला या गोष्टीचा खेद वाटतोय की आज राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट आम्ही एकत्र काम करतो. आमच्या नेत्यांनी निर्णय घ्यायला, नेत्यांच्या मागे आम्ही गेलो. आपण खऱ्या अर्थाने आम्ही एकत्र आलोय का. आज तुम्ही सगळ्या जाहिराती बघितल्या, त्यांचे कार्यक्रम बघितले, त्याचा त्याचा सवता सुभा. पूर्वी मुंबईला आपल्याकडे खोल्या असायच्या लोकांच्या, तुम्हाला माहिती, एका खोलीत 4-4 पेटरे असायचे. ते पेटरनं काढायचे, ज्यांनी त्यांनी आपला स्वयंपाक करायचं, परत सगळी भांडी कुंडी त्याच्यात ठेवून कुलूप लावून कामाला जायचे. आता तसंच झालंय आमचे 3 पेटरे. आम्ही आमची भांडी कुंडी घेऊन जायचं, स्वयंपाक करायचा, उरणारे घालायचं, परत कुलूप लावायचं, जायचं, त्यांनी त्यांचं करायचं. आणि काही लोक एवढी मोठमोठाली स्वप्न पाहतात, परत एकदा तुम्हाला डोळे जर लागले असतील तर आमच्याशिवाय ते पूर्ण होणार आहेत का. माणसं जवळ येण्याकरता तुमच्यात काहीतरी भूमिका असल्या पाहिजेत. तुम्ही अजून ते विसरण्यास तयार नाही, तुम्हाला अजूनही ते प्रशासकीय इमारत होऊन द्यायची नाही. तुम्ही उठलं की स्वतंत्र कुजळ मारण्याचा क्रम चालूच आहे. तिथे भाषणा करतात, मी पाहायला भिगरी बांधली, आता मला तर काही भिगरी दिसली नाही. पण आता ते बाकी भिगऱ्यांचं सांगितलं तर नको नको होईल. विकासाची भिगरी काय आम्हाला दिसली आहे. आणि आज जागोजागी जाऊन तुम्ही अशा प्रकारची जर फक्त भूमिका घेताना असाल, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.